हातामध्ये घेण्याची भाषा केली आहे। गरज पडली तर आम्ही सुद्धा शस्त्र हाती घेऊ असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलं। तर कबूतरखान्यावरून बोलत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी थेट सरकारला आव्हान दिलंय। आमच्या अपेक्षेप्रमाणे सरकारने भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यामध्येच सामूहिक आंदोलन करू असा इशारा सुद्धा जैन मुनींनी दिलाय। दरम्यान जैन मुनींच्या शस्त्र हाती घेण्याच्या वक्तव्यावरती मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। आपण मुनींच्या वक्तव्यासोबत सहमत नाही असं आता लोढांनी सांगितलंय। आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही आहे। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र उचलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस। मी त्याच्याशी सहमत नाही आहे। मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे। कुठेतरी पालिका आयुक्तांकडनं देखील या संदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे का? त्यांच्याकडनं मी जे काय बोलायचे असेल 2 वेळा बोलला, तर मी यावर बोलणार नाही। तुम्ही जैन धर्माची भेट घेणार आहात का? त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहात? मी सांगितलं, मी ज्यावेळेस बोलायचे असेल, जे काय माझा रोल करायचं मी करत आहे, मी या विषयावर आता बोलणार नाही।